राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये आज पुन्हा एकदा प्रचंड मोठ्या प्रमाणात खळबळ माजली। त्यावेळेस जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे हे मातोश्री येथे दाखल झाले। आज सकाळच्या सुमारास मातोश्रीवर राज ठाकरे यांचं आगमन झाल्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली। कारण 4 वर्षानंतर राज ठाकरे आज पहिल्यांदा मातोश्रीवर गेले होते। या ठिकाणी कौटुंबिक स्वरूपाची चर्चा झाली असल्याचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं असलं तरी याच्यातून अनेक प्रकारचे राजकीय अर्थ आता काढले जात आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत। त्यातच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये आता विळ्या भोपळ्याचं सख्य निर्माण झालेलं आहे। अशा वेळेस सगळेच राजकीय पक्ष नवीन मित्र शोधत आहेत। या पार्श्वभूमीवर या भेटीला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। नेमकं आत्ताच राज ठाकरे यांनी मातोश्री हे उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान गाठलेलं आहे। त्याच्यामागे नेमकी राजकीय कारणं काय आहेत, या भेटीमध्ये काही राजकीय चर्चा झाल्या का, या संदर्भात देखील आता उलटसुलट चर्चेला उधाण आलेलं आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन काल ठाणे शहरातील वर्तकनगर परिसरामध्ये फुटली। काल सकाळच्या सुमारास ही घटना घडली। गेल्या वर्षी दहीहंडीच्या काळातच ही पाईपलाईन फुटली होती। त्यावेळेस देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालंच होतं, त्या व्यतिरिक्त लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया गेलं होतं। यंदा देखील अशाच प्रकारे काल सकाळी ही पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्यानंतर पाण्याचे मोठमोठे फवारे आकाशात उंच उडत असल्याचं चित्र यावेळेस बघायला मिळालं। लाखो लिटर पाण्याची नासाडी यावेळेस देखील झाली। मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारे ह्या पाईपलाईन खूप जुन्या झाल्या आहेत, त्यामुळे वारंवार अशा प्रकारच्या पाईप फुटीच्या घटना घडत आहेत। अनेकदा या पाईपलाईनच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरत असतं, त्यामुळे नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतो आहे। ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे। त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष आता आपापल्या मतदारांची नोंदणी करण्यामध्ये लागलेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देखील नवीन मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे। श्री रवींद्र सोनार यांच्या पुढाकाराने ठाणे स्टेशन परिसरामध्ये अशाच प्रकारचं अभियान नुकतंच राबवण्यात आलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस प्रभाग क्रमांक 47 आणि 49 मधील 4थी ते पुढील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत राजगर्जना मित्रमंडळाच्या वतीने वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। नागरिकांचा मतदार नोंदणीला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलं। आजचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आपण नवीन मतदार नोंदणी करण्याचं अभियान लावलेलं आहे, जेणेकरून तरुण पिढी जी आहे, जी 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्यांना त्यांचं नवीन मतदार ID कार्ड काढण्याचं आपण इकडे सुरू केलेलं आहे। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड। रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक। ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP। बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात। अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ, एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम। ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव।
चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेलमध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहरातील लक्ष्मी चिरागनगर परिसरामध्ये श्री संजय कदम यांच्या पुढाकाराने 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला आमदार श्री प्रताप सरनाईक, माजी नगरसेवक श्री विलास मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये 5वी ते 10वीतील विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या 57व्या वाढदिवसानिमित्त आम्ही लक्ष्मी चिरागनगरमधील 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि जवळजवळ मला वाटतं अजूनपर्यंत 500 मुलांनी याचा लाभ घेतलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय विद्यार्थी सेनेचे संघटक श्री सुनील पाटील यांच्या पुढाकाराने दरवर्षी वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. यंदा देखील अतिशय उत्साहाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे माजी सभापती आणि माजी उपमहापौर श्री नरेश मणेरा, शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ दांडगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळेस विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप देखील करण्यात आलं. श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आम्हा सर्व शिवसैनिकांना आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण. आजच्या दिवसाचा औचित्य साधून ठाणे महानगरपालिका शाळेतील सुमारे 1100 विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित करून उद्धव साहेबांना आगळ्या वेगळ्या प्रकारे आम्ही या ठिकाणी मानाचा मुजरा केलेला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख श्री एकनाथ भोईर आणि नगरसेविका सौ एकता एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शिवसेनेचे शहर प्रमुख श्री रमेश वैती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या छत्री वाटप कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी देखील प्रतिसाद दिला. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचं वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आज माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशावरून आम्ही करत आहोत. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय, पाइल्स, फिस्ट्युला, फिशरसाठी अत्यंत गुणकारी अत्याधुनिक ओझोन थेरपीने उपचार. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय, सरस्वती शाळेच्या मागे, पाचपाकडी, ठाणे. दूरध्वनी क्रमांक 02225305723. डॉक्टर विवेक लोलगे. किटी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट, केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत राज समर्पण सेवाभावी संस्थेच्या वतीने मतदार नोंदणी अभियानाचं आयोजन न्यू प्रभात नगर ठाणे येथे करण्यात आलं होतं. श्री
जनार्दन खरीवले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये नवमतदार नोंदणी अभियान राबवण्यात आलं. मोठ्या संख्येने नागरिकांनी या अभियानामध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे अध्यक्ष श्री अविनाश जाधव हे उपस्थित होते. श्री जनार्दन खरीवाले, राजेश पिंपळकर, जितेंद्र पाठक, श्वेता पेजे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रम आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत नवीन मतदान नोंदणी अभियान राबवतो आहे की जेणेकरून मतदान टक्क्यात वाढ व्हावी आणि नवीन तरुण पिढीला मतदान करता यावं आणि त्यांनी त्यांचा नेता चांगल्या पद्धतीने निवडून घ्यावं, या एवढंच आमचा उद्देश आहे. मूल होत नाही म्हणून पीडित दाम्पत्याला स्वतः समोर संभोग करायला लावणाऱ्या आणि स्वतः देखील पीडित महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या योगेश कुपेकर या भोंदूबाबाला वर्तनगर पोलिसांनी अटक केली आहे. गेले 2 ते 2.5 वर्ष त्याचं हे अघोरी कृत्य सुरू होतं. त्यामुळे पीडित महिलेला प्रचंड मानसिक धक्का बसला असून आत्महत्येचा विचार करत असल्याने तिच्यावर ठाणे शहरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लग्न होऊन अनेक वर्ष उलटली तरीही मूल होत नव्हतं. त्यामुळे हताश झालेल्या या दाम्पत्याने आपल्या नातेवाईकांच्या परिचित असलेल्या योगेश कुपेकर या बाबाची मदत घेण्याचं ठरवलं. या भोंदूबाबाने आपण सांगू तसं केल्यास तुम्हाला हमखास मूल होईल अशी शाश्वती दिल्याने पीडित महिलेचा पती त्याच्या आहारी गेला. या बाबावर त्याने पूर्ण विश्वास ठेवून तो सांगेल तसं वागू लागला. तुझ्या पत्नीच्या शरीरात काही व्याधी असून त्या काढण्यासाठी तुम्हाला माझ्या समक्ष संभोग करावा लागेल असा विकृत सल्ला या बाबाने दिला होता. पोलिसांनी योगेश कुपेकर या भोंदूबाबाला अटक केली असून त्याच्यावर बलात्कार, फसवणूक, जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला 1 दिवसाचा पोलीस रिमांड देण्यात आला आहे. पीडित कुटुंबांनी अशा बाबांच्या आहारी न जाता योग्य मार्ग निवडावा. अशा काही तक्रारी असतील तर त्यांनी पुढे येऊन पोलिसात तक्रार द्यावी असं आवाहन वर्तनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शशिकांत सावंत यांनी केलं आहे. मी इथे आवाहन करू इच्छितो की अशा कोणत्याही बंधुबाबांच्या धमक्यांना किंवा त्यांच्या आश्वासनांना कोणी बळी पडू नये. त्यासाठी या बंधुबाबांवर पैसे खर्च करू नयेत किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे आपला गैरफायदा घेण्याकरता उपलब्ध करून देऊ नये. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादाजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.